आपण पाहत आहात जोश मराठी। पाहूया काही ठळक बातम्या। अंजनगाव सुरजी नगर परिषदेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या मेहतर सफाई कामगारांवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने केला आहे। या संदर्भात समितीच्या वतीने मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे। सदर निवेदनात नमूद केल्याप्रमाणे शहरातील नाली सफाई व झाडू काम करणाऱ्या कामगारांना नियमित वेतन दिले जात नसून त्यांच्या हक्काच्या किमान वेतनाचा भंग होत आहे। तसेच कामगारांना EPF व ESIC यांसारख्या शासकीय सुविधा देखील मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। कामगारांकडून नियमितपणे काम करून घेतले जात असताना त्यांच्या पगारात विलंब होत असल्याने अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे। काही प्रकरणांमध्ये 2-2 महिन्यांचे वेतन थकीत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। यामुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। समितीने पुढे म्हटले आहे की कंत्राटदारांकडून नियमांचे उल्लंघन होत असून कामगारांना आवश्यक साहित्य सुद्धा पुरवले जात नाही। या सर्व प्रकारामुळे मेहतर समाजावर अन्याय व अत्याचार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच कामगारांना त्यांचे हक्काचे वेतन व सुविधा तात्काळ देण्यात याव्यात, अशी मागणी समितीचे तालुका अध्यक्ष सचिन गावंडे यांनी केली आहे। पालकमंत्री, जिल्हाधिकारी व कामगार आयुक्त अमरावती यांना देखील सदर निवेदन पाठवण्यात आले असून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे। कशासाठी आपण इथं सर्वजण आलेले? जे काही अंजनगाव नगर परिषदेमध्ये कंत्राटी सफाई कामगार, नाली व झडाई करणारे जे काही कामगार आहेत, हे गेली वर्षभर आपापली कामं करतात। त्या कामाच्या मोबदल्यात त्यांना योग्य ती मजुरी मिळावी, योग्य तो मोबदला मिळावा, यासाठी जे काही इथे कंत्राटदार नेमून दिलेले आहेत, तो कंत्राटदार यांच्यावर सतत अन्याय करताय। त्या अन्यायामुळे त्यांच्यावर सतत म्हणजे उपासमारीची पाळी येत आहे। त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज माननीय मुख्याधिकारी यांच्या ज्या काही सफाई कामगारांच्या, कंत्राटी सफाई कामगारांच्या मागण्या आहेत, त्यासाठी आज मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। त्या निवेदनावर मुख्याधिकाऱ्यांनी येत्या 8 दिवसात जे काही समस्या असेल त्याच्यावर योग्य तो तोडगा काढून निर्णय देऊ अशी ग्वाही दिली आणि भविष्यात यांना या कंत्राटी कामगारांना न्याय मिळावा हीच आमची इच्छा आहे। सर्वात महत्वाचा विषय आहे की आपल्या नगर परिषदेमध्ये आलेले संपूर्ण नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आहे। आणि सर्वात मोठा प्रश्न तो नेहमीच उद्भवत राहतो, सफाई कामगार म्हणजे मेहतर समाज जो झळाई आणि नाली, आणि ज्यांनी मी लहान असताना मी पाहिलं की ज्यांनी विष्ठा उचलून डोक्यावर विष्ठा म्हणजे डायरेक्टली भाषेत मैला उचलून ज्यांनी आपल्या अंजनगाव सुरजीला चकमकीत केलं होतं, त्यांच्यावर आज अत्याचार होत आहे। कारण 6-7 हजार रुपये महिन्यानं, म्हणजे एका व्यक्तीला 6-7 हजार रुपये महिना त्याला मिळतो आणि 6-7 हजार रुपयामध्ये त्याचं कुटुंब म्हणजे नवरा, बायको आणि मुलगा मुलगी हे 4 जणांचं कुटुंब 7 हजारात चालत नाही। त्याच्या पत्नीलाही काम मिळावं आणि घरात कमीत कमी 20 ते 25 हजार रुपये महिना तरी त्यांना मिळायला पाहिजे। म्हणून मेहतर समाजावर जो अन्याय होत आहे त्या अन्यायाबद्दल आणि त्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज आम्ही इथं सर्वजण आलो। तसेच EPF झाला आणि ESI झाला, त्या संदर्भात सुद्धा 2 महिन्यापासून कोणत्याही प्रकारचा कोणताही उलगडा येथील ठेकेदार यांनी केलेला नाही। तरी कृपया उद्या चालून कोणत्याही कामावर सर्वात प्रथम मेहतर समाजाचाच हक्क असायला पाहिजे आरोग्य विभागामध्ये, असं आमचं मत आहे। आणि त्या संदर्भात आम्ही इथं आलेलो आहोत। त्या संदर्भात आम्ही CO साहेबांना निवेदन दिलं। CO साहेबांनी 8 दिवसात त्याचं आम्हाला निवेदन दिल्यावर त्यांनी शहानिशा करणार अशी आम्हाला ग्वाही दिली आणि आम्ही त्याच्यावर आता इथं थांबत आहोत। नाहीतर यानंतर आम्हाला जे कामं मिळत नाहीत तर आम्ही उद्या नाली आणि झळई हे संपूर्णपणे बंद करू, याचीही ग्वाही आज देतो। बरोबर आहे ना? या संदर्भात आम्ही
आज इथं आलेलो आहोत. तरी आपण सर्वांनी, पत्रकार बंधूंनी आणि सर्व नगरपालिका आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी यांनी मेहता समाजावर होणारा अन्याय हा त्वरित दूर करावा ही नम्र विनंती. सध्या आम्ही कंत्राटी मेहतर सफाई कामगार यांचे जे एक निवेदन आले होतं, त्यांचं एक डेलिगेशन आलं, ते आम्ही त्यांचं निवेदन स्वीकारलं. त्यामध्ये बरेचसे 3 ते 4 मुद्दे आहेत. त्या मुद्द्यावर आम्ही त्यांना सांगितलं की सकारात्मक एक विभागासोबत मीटिंग लावून जे सकारात्मक गोष्टी होतील त्या आम्ही 8 दिवसामध्ये पूर्ण करू.